नमस्कार मित्रांनो. आज आलेलो आहे मी आपल्या गावाकडच्या शेतीमध्ये आल्यानंतर बघितलं तर आपल्या शेतामध्ये एकदम हिरवं रान झालेलं आहे. जसं बघितलं की आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे पण लोक आहे, जेवढी पण लोकसंख्या आहे, ही 70% इकॉनॉमी ही आपल्या शेतीवरती डिपेंड आहे. आणि आपणच शेतीला इग्नोर करून जे काही शहरी भागामध्ये जाऊन गावाकडचे लोक म्हणतात की शहरामध्ये जा, मुलांना तुम्ही शहरामध्ये जा, काहीतरी नवीन करा. अरे शहरामध्ये गेल्यापेक्षा आपल्या गावाकडची जी शेती आहे त्याच्यामध्ये एवढं काही करण्यासारखं आहे की आपण विचार पण करू शकत नाही. आता सध्याची कंडिशन अशी झाली की आपल्याला म्हणजे काम नको असं झालं आणि ऐश करायची सवय लागली. ह्या सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांचा आणि मराठी मुलांचा झालेला आहे. शेतीत जर बघितलं तर लागो तेवढं उत्पन्न होतं. तुम्ही जरी टेक्निकल आणि तुम्ही जरी व्यवस्थित मेहनतीने जरी काम जरी केलं तर तुम्ही चांगल्या क्लास 1 अधिकाऱ्याला पण मागं टाकू शकता. एवढं तुम्ही उत्पन्न शेतीमधून करू शकता. शेतीला काही नाही, शेतीला फक्त जोडधंदे तुम्ही निर्माण करा. तुम्हाला XYZ जे बी काही गोष्टी असेल, ज्या काही गोष्टी लागत असेल त्याच्यावरती तुम्ही काम करा आणि पुढं चाला. जसं शेतीमध्ये जे लागतं, शेतीमधून जे उत्पन्न निघतं त्याच्यावरती तुम्ही थोडा तुमचा दिमाग लावा. तुमचा दिमाग लावून तुम्ही जे पण तुमचं वेस्टेज जे मटेरियल जातं त्या मटेरियलचं आपण नवीन काय प्रोडक्शन तयार करू शकतो आणि आपण मार्केटमध्ये त्याला कसा सेल करू शकतो याच्यावरती आपण डोकं लावलं पाहिजे. आणि आपलं जे पण समजा शेतीमधून ज्या काही गोष्टी फेकून जे देतो आपण, सपोज चारा जरी निघतो, मक्याचा जो चारा निघतो त्याच्यापासून आपल्याला काय नवीन तयार करता येईल याच्यावरती आपण डोकं लावलं पाहिजे. आपल्या शेतामध्ये आपण कपाशी लावतो तर कपास वेचल्यानंतर जे पळखाट्या म्हणतो आम्ही त्याला गावाकडच्या भाषेमध्ये, त्या पळखाट्याला आपण कशामध्ये निर्माण करता येईल आणि त्याच्यापासून आपण काय तयार करता येईल याचं आपण डोकं लावलं पाहिजे. अशा ज्या काही गोष्टी आहे, आता सपोज मी आलो आहे आमच्या शेतामध्ये, आता हे बटाट्याचा प्लॉट आहे आमचा. आता हे जे बटाटे आपण मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्याला देतो, बालाजी वेफर्स झाले, या अशा ज्या गोष्टी आहे, हे लोक आपल्याकडून बटाटे परचेस करून हे तिप्पट चौपट भावामध्ये ते सेल करतात. म्हणजे आपण नुसतं मेहनत करायची आणि फळ त्यांना खायला द्यायचं, हे कोणा शिकवलं? तर आपण आपल्या शेतकऱ्यांच्याच मुलांनी काहीतरी नवीन डोकं लावून याच्यावरती काम केलं पाहिजे आणि युनिटी तयार केली पाहिजे. सर्व जे पण काही मुलं आहे, गावाकडे जे मुलं असतात, या मुलांनी सर्वांनी एकत्र येऊन याच्यावरती एकजुटीने काम करून आणि आपले जे पण शेतामधून जे प्रोडक्शन निघतं हे तर आपण विकणारच, पण अजून याच्यावरती आपल्याला काय करता येईल याच्यामध्ये आपण डोकं लावलं पाहिजे. त्यावेळेसच आपला महाराष्ट्र आणि आपले मराठी माणसं आणि आपला शेतकरी टॉपला जाईल. आपल्याला ना कोणाची गरज पडणार नाही, ना गव्हर्नमेंटची ना कोणाची. स्वतःच आपण गव्हर्नमेंट आणि स्वतःच आपलं प्रोडक्शन आणि स्वतःच आपण बिझनेसमॅन आणि स्वतःच आपली इकॉनॉमी आपण 1 नंबर टॉपला नेणार भारताची. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद मित्रांनो.